49 वर्षात व्यक्तच झालं नाही. हा काय आजोबा असं काय केलं? पाहिजे आम्ही सगळे कानावर हात बघा ना 49 वर्षात. हो की नाही? एकदा तरी बोलायला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? हो की नाही? आता म्हणून घे. आता म्हणा बघू. कसं म्हणा? 4 + 5 9. सुवर्णा इज व्हेरी फाईन. अरे वा. हा म्हणजे उखाणाच घेतला पण याच्यातून प्रेम नाही व्यक्त झालं. फाईन म्हटलं ना. पळवाट होती. कसं तुम्ही कसं व्यक्त करा? I love you. I love you. I love you. किती छान किती छान. आजोबांनी मात्र सोयीस्कर मार्ग निवडला. पाठीवरती हात थोपडला. नाही नाही काय असतं कधी कधी काही क्षण हे फार अडचणीचे होऊन जातात कारण त्या वेळेचं ते राहूनच गेलेलं असतं. हो बरोबर की नाही? इतक्या वर्षात खरं तर बऱ्याचदा एकमेकाला घरात कुणीच कधी कुणाला धन्यवाद म्हणत नाही. कधीही भावना मनात असतात पण त्या व्यक्त होत नाही. कौतुक करावंसं वाटतं पण केलं जात नाही. असंच तर कुटुंब असतं. आता या ठिकाणी एक छोटासा खेळ घेऊया. 5 प्रश्न विचारणार. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघांचंही समान यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. प्रत्येक उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस. पहिला पगार किती होता तुमचा? पहिला 80 रुपये. इथे 500 रुपये पहिल्या प्रश्नाचं बक्षीस आहे. आजोबांनी आजीसाठी केलेला पहिला पदार्थ. आता एकमेकांना दाखवा. आता हा वरण भात कधी केला होता आजोबा? तसं म्हणणं करतो मी. आणि चहा काय फरक आहे? करतो. चहा रोजच करतात ते. पुढचा प्रश्न. आजींची कोणती सवय आजोबांना आवडत नाही? घाई उतावळेपणा. अभिनंदन. आजींचा आवडता अभिनेता. दाखवा. आता दाखवा. बर पुढचा प्रश्न. आजींची झी मराठीवरची आवडती मालिका कुठली? असंभव. परदेश. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.